हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने ह्या नवीन दिवसाच्या नवीन सुरुवातीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारची पहाट आहे. तर पहाटेच्या इथे 4:15 झालेले आहेत आणि 3:30ला उठून मी साहेबांचा डब्बा वगैरे बनवून दिला. साहेब त्यांच्या जॉबवरती निघून गेले आणि त्यानंतर मग इथे मी आता भांडे वगैरे घासून घेणं चालू आहे माझे. आणि असं पण आज शनिवार आहे, तर वैभवदादाची ना सकाळची लवकरची शाळा असते. रोजची त्याची उशिरा असते, पण शनिवार म्हणलं की सकाळी लवकर शाळा असते त्याची. त्यामुळं ना त्याचं म्हणजे उठण्याची वेळ होईपर्यंत माझी जी काही बेसिक कामं आहेत ती मी करून घेते. म्हणजे भांडे घासणं म्हणा किंवा किचन स्वच्छ करणं म्हणा, हे ते करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्या नाश्त्याची पण तयारी करायची आहे मला. तर ना भाजी वगैरे काही आणली नव्हती, त्यामुळं ना मग घरामध्ये फक्त बटाटे होते. तर मग मी विचार केला की बटाटे आहेत तर आपलं काहीतरी आलू पराठा वगैरे बनवायचा, असा मी विचार केले. तर बघूया, आज आलू पराठा बनवण्याचा बेत आहे. तर म्हणजे अजून थोडा वेळ म्हणजे हे सगळी कामं करून झाल्याच्या नंतर मग मी त्याच्या नाश्त्याची तयारी करेन. कारण की 7-7:30 म्हणजे अजून भरपूर वेळ आहे. तर तोपर्यंत हे सगळं किचन पूर्ण स्वच्छ करून घेते आणि हे पिण्याच्या पाण्याचा हंडा पण ना खाली झाला होता. थोडंसं पाणी होतं तळाशी, तर ते मी रोपांना टाकून दिलं आणि त्यानंतर आता हंडा स्वच्छ घासून घेते आणि हंडा ना ॲक्वाच्या पाण्याने भरून ठेवते, म्हणजे एक्स्ट्रा असं स्क्वेअरमध्ये. बाकी ॲक्वामध्ये पाणी असतंच भरलेलं 12 लिटर, पण 12 लिटर पाणी कधी जर लाईट वगैरे गेली तर ते पाणी पुरत नाही. त्यामुळं मग एक हांडा मी ठेवून देते असं भरून. तर आता इथे हांडा घासून मी पालथा करून ठेवलेला आहे. त्यामुळं सगळं जे काही म्हणजे पाणी वगैरे असतं त्यातलं ते सगळं निघून जाईल. आणि त्यानंतर ना मग मी हे जे घासलेले भांडे होते ते सगळे मांडणीला लावून घेतले. कारण की नुसतं भांडे घासूनच हे नसतं, काम नसतं होत आपलं. ते भांड्याचा घासलेला जो ढीग आहे बास्केटमध्ये तो पण पूर्ण खाली करणं हे पण मेन काम असतं. कारण की असंच जर घासून ठेवलं ना मग ते भांडे तसेच्या तसेच राहतात दिवसभर आणि मग काहीतरी थोडंफार जरी काहीतरी त्याच्यावरती कचरा वगैरे उडाला तर मग ते पूर्ण भांडे घाण म्हणजे पुन्हा घासावं असं काम वाढवून ठेवल्यासारखं होतं. त्यामुळं ना भांडे घासल्या घासल्या पटकन मी भांडे सगळे मांडणीला लावून घेतले आणि त्यानंतर जे किचनवरती पसारा होता म्हणजे हंडा वगैरे सगळं मी मी खाली ठेवून दिलं किचनच्या. कारण की किचन आता मला पूर्ण घासून घ्यायचं होतं. किचन ना रोजच्या रोज घासलं तर ते किचन स्वच्छ राहतं, नाहीतर ना एक दिवस जर याला घासायचं स्किप केलं ना तर मग किचन पूर्ण असं चिकट चिकट झाल्यासारखं होतं. आणि खास करून ना ह्या व्हाईट लाद्या ज्या आहेत त्याच्यावरती तर म्हणजे भरपूर असं चिवटपणा तयार होतो इथे तर लाद्यांवरती. त्यामुळं ना मग मी दिवसभरातून कमीत कमी एकदा तरी असं पूर्ण किचन झालं तर हा गॅस स्टोव वगैरे सगळं मी घासून घेते. ज्यामुळं किचन जे आहे ते स्वच्छ राहतं आणि जास्ती म्हणजे घाण होत नाही. नाहीतर असं बघायला गेलं तर मग व्हाईट लाद्या असल्यामुळे भरपूर घाण दिसलं असतं किचन जर त्याला रोजच्या रोज घासलं नसतं तर. तर आता किचन पूर्ण जे सिगडी वगैरे आहे ना त्याचे ते स्टीलचे ते गोल गोल आहेत ना, त्याला तर एकदम रगडून घासावं लागतं. कारण की तिथं ना काहीतरी असं थोडंसं काहीतरी उतू वगैरे गेलं आणि ते तसंच राहिलं ना तर ते म्हणजे खूप असं जिद्दी डाग बनतो तिथे. त्यामुळं त्याला ना एकदम घासून रगडून हे करावं लागतं त्या स्टीलच्या ह्याला. त्यामुळं ते स्टीलचं चमकतं. आणि कधी-कधी ना ते कितीही घासलं आणि जर नाही स्वच्छ निघालं ना तर मग मी तिथे ना रेडवाला हार्पिक टाकून त्याला घासते, जेणेकरून स्टील जे आहे ना ते एकदम चमकतं रेडवाल्या हार्पिकने. तर आता किचन पूर्ण घासून स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि त्यानंतर आता इथे मी पिण्याच्या पाण्याचा हंडा लावून दिला आणि याला ना 2 वेळा हे म्हणजे जे वॉटर टँक आहे ना, त्या 2 वेळा भरून फुल ते म्हणजे हंड्यामध्ये बसतं तेवढं. तर एकदा पूर्ण वॉटर टँक रिकामी झालं की त्यानंतर मग ते नळ बंद करावा लागतो आणि पुन्हा ॲक्वा चालू करावा लागतो आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा टाकी भरून गेली की मग त्यानंतर मग हंड्यामध्ये सोडून द्यायचं ते पाणी. असं 2 वेळा असतं माझं.
तेव्हा कुठेतरी हांडा भरतो. आणि हांडा भरायला लागला ना तर इथेच जवळपासच कामं करावी लागतात, कारण की कधी बाय चान्स कुठं बाहेरचं काम वगैरे करायला घेतलं तर तोपर्यंत ना हांडा भरून सांडून जातो. त्यामुळं पूर्ण म्हणजे किचनमध्ये पाणी पाणी होतं. हे त्यामुळं ना जेव्हा ॲक्वा चालू असतो तेव्हा मी इथे आसपासच कामं करत असते मी. तर आता किचनच्या आतमध्ये जेवढं काही कचरा वगैरे पडला होता फ्लोअरला ते सगळं झाडून स्वच्छ कचरा वगैरे सगळं डस्टबिनमध्ये भरून घेतला. आणि त्यानंतर ना मी बाल्कनी पण धुवून घेतली. आणि तेवढ्यामध्ये ना आता इथे हांडा पण जवळजवळ भरतच आलेला होता. तर आता हंडा जो आहे तो भरलेला आहे आणि त्याला मी खाली ठेवून देते, कारण की किचन ना ऑलरेडी छोटंसं आहे. त्यामुळं इथे ना हंडा वगैरे ठेवण्यासाठी जागा नाही. एल टाईप वगैरे किचन राहिलं असतं ना तर मग एका कॉर्नरला हंडा ठेवता आला असता, पण इथे ना जागा नाही. त्यामुळं मग मी खाली ठेवून दिलं ते हंडा. आणि त्यानंतर ना इथे बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. आता 4च बटाटे होते मोजून, तर होईल तेवढ्यामध्ये सगळं. तर 4 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर ना इथे रात्री जे दूध आणलं होतं तर ते मी आता गरम करायला ठेवून देते. तर आता दूध वगैरे गरम होईपर्यंत आणि बटाटे वगैरे उकडून होईपर्यंत मी इथे पीठ पण मळून घेतलं, कारण की आता ना मला अंघोळीला जायचं होतं. पण नंतर विचार केला की आता गॅस चालू आहे आणि मुलं झोपलेली आहेत, त्यामुळं खिडक्या वगैरे पण बंद करता येत नाही. आणि त्यामुळं मग म्हणलं की मुलं उठेपर्यंत आपलं जे काही कामं असतात ते करूनच घ्यावी. म्हणून मग मी ना पीठ वगैरे मळून घेतलं. आणि बटाटे तर उकडतच आहेत. बटाटे ना टोपामध्ये उकडायला ठेवलेले आहेत, त्यामुळं ना थोडासा उशीर होतो. बाकी कुकरमध्ये म्हटलं तर 1-2 शिट्टीमध्ये बटाटे चांगले उकडून निघतात. पण आता कुकर जो आहे त्याच्यामध्ये भात होता, त्यामुळं मग मी बटाटे छोट्या स्टीलच्या टोपामध्ये उकडायला ठेवले. आणि तोपर्यंत पीठ पण मळून घेतलं. आणि मग आता इथे आली आहे हॉलमध्ये. अन्नूताईला उठवून तिला बेडरूममध्ये पाठवलं झोपायला आणि अंथरुणं पांघरुणं सगळं काढून घेतलं. आणि त्यानंतर ना हे वॉश बेसिन झालं तर मिरर झालं तर बाथरूम वगैरे सगळं घासून घेते, कारण की आता अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. बाकीची तर सगळी कामं झालेली आहेत, अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर आता अंघोळीच्या अगोदरचं लास्ट काम म्हणजे वॉश बेसिन बाथरूम वगैरे घासणं हे सगळं करून घेते. आणि त्यानंतर मग आता आपण भेटूया डायरेक्टली अंघोळ झाल्याच्या नंतर. तर आता इथे अंघोळ झालेली आहे आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये. तर आता इथे ना भूक लागली होती, त्यामुळं पटकन आता चहा बनवते आणि थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाते. आणि त्यानंतर मग हे बनवते, पराठे बनवायला सुरुवात करते. तर आता इथे चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर बटाटे जे उकडलेले होते त्याची साल वगैरे काढली. म्हणजे खाली बसूनच ते कामं सगळी केली. आणि त्यानंतर आता आली आहे किचनमध्ये. तर बटाटे ना स्मॅश करायचे होते. तर मी कधीही बटाटे स्मॅश करायच्या अगोदर ना त्याचे म्हणजे चाकूने तुकडे करत असते, कारण की काही मध्ये काळा डाग वगैरे असेल किंवा काही कीड लागलेली असेल बटाट्याला तर ते दिसून येते ना. त्यामुळं मी अगोदर बटाटे कट करून घेते आणि त्यानंतर त्याला स्मॅशरने स्मॅश करते. तर तोपर्यंत इथे वैभवदादाला अंघोळीसाठी जे पाणी ठेवलं होतं गरम करायला ते तापलं होतं. तर त्याला पाणी उतरवून दिलं, म्हणजे त्याला बकेटामध्ये पाणी ओतून दिलं. आणि तो आता गेला आहे अंघोळीला. तर इथे ना उठल्या उठल्या मुलं जेव्हा ब्रश करतात तेव्हा त्यांना पटकन मी इथे दूध गरम करून देत असते. तर वैभवदाला दिलं होतं, त्याचं दूध वगैरे पिऊन झालेलं आहे आणि तो गेला आहे अंघोळीला. तर आता अन्नूताईचा नंबर होता, तर तिला पण दिलं दूध. तर तिचं चालू आहे दूध पिणं. तोपर्यंत मी इथे भाजी बनवून घेते. आणि भाजीसाठी ना इथे
तेलामध्ये अगोदर मी कढीपत्ता टाकला, कारण की राई जिरे संपले होते त्यामुळं, नाहीतर अगोदर राई जिरेच टाकायचे असतात. तर अगोदर राई जिरे टाकायचे, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर ना अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला याच्यामध्ये आणि त्याचं हलकं असं कच्चेपण गेलं की नंतर त्याच्यामध्ये टाकली आहे हळद. तर आता हळद सगळे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आता हे जे स्मॅश केलेले बटाटे होते ते मी याच्यामध्ये ॲड केले आणि आता त्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं म्हणजे ते मसाला आणि बटाटे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आता रेडी झालेली आहे आपली भाजी. तर आता तयारी करायची आहे पुरीची. तर पुरीसाठी तर मी ऑलरेडी पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. तर म्हणजे पराठ्यासाठी मळलं होतं, पण आता पुरी बनवायचं प्लॅन झालेलं आहे. तर आता तेल गरम करायला ठेवते. म्हणजे जे पॅन होतं भाजी बनवलेलं त्यालाच मी पुन्हा घासून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्येच तेल तापवून घेतलं. आता त्या ह्याच्यामध्येच मी पुऱ्या वगैरे सगळं तळून घेते आणि तोपर्यंत इथे अन्नूताईच्या आंघोळीसाठी पण बाजूला पाणी ठेवलेलं आहे कळशीमध्ये. तर तिचं आंघोळीचं पाणी पण तोपर्यंत गरम होईल. आणि पुऱ्यांना जेव्हा पण मी बनवते ना तेव्हा म्हणजे मुलं अगोदर नाश्त्याला बसलेली आहेत का ते बघते आणि त्यानंतरच मी पुऱ्या तळत असते. कारण की ना ऑलरेडी जर पुऱ्या बनवून ठेवल्या ना अगोदरच तर मग ते पुऱ्या थंड झाल्या तर मग ते खायला पण चांगलं नाही लागत आणि जास्ती खात पण नाहीत मुलं. आणि प्लस त्याच्यामध्ये ना ते तेल वगैरे पण दिसायला लागतं. म्हणजे जसं जसं पुरी थंड होईल तसं तसं त्याच्यामध्ये ना तेल दिसायला चालू होतं. त्यामुळं पुऱ्या जेवढ्या गरमागरम ते येईल ना मुलाला तळून तेव्हा म्हणजे तेवढेच मुलं आवडीने खातात. तर आता वैभवदत्तचा चालू झालेला आहे नाश्ता आणि अन्नूताई त्याला पुऱ्या नेऊन देत होती. कारण की त्याची शाळा आहे लवकर, त्यामुळं अगोदर त्याचा नाश्ता झाला की मग त्यानंतर मग माझ्यासाठी आणि अन्नूताईसाठी एकदमच पुऱ्या तळल्या आणि त्यानंतर मग आम्ही दोघी पण आता नाश्ता करून घेतो, कारण की झालेला आहे आता इथे पुऱ्या बनवून. तर फ्रेंड्स, आजचा हा जो व्हिडिओ होता तो छोटासा इथपर्यंतच होता आणि हा व्हिडिओ आता मी इथेच स्टॉप करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.